नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे आमच्या DIIT परांडा या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत सर्व भरतीसाठीचे महत्त्वाचे 25 प्रश्न भाग 6। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, खालीलपैकी सध्या समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत? पहिला ऑप्शन आहे 59, दुसरा 52, तिसरा 57, चौथा 64। ह्याचं उत्तर आहे 52। दुसरा प्रश्न पाहू, समवर्ती सूचीतील एकाच कायद्याच्या बाबत दोन्ही सरकारमध्ये परस्पर विरोध निर्माण झाल्यास कोणत्या सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो? पहिला ऑप्शन आहे केंद्र, दुसरा आहे राज्य, तिसरा आहे केंद्रशासित, चौथा आहे यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे केंद्र। तिसरा प्रश्न, 1935च्या कायद्यानुसार किती खात्यांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आला? पहिला ऑप्शन आहे 32, दुसरा आहे 36, तिसरा आहे 39, चौथा आहे 49। तर याचं उत्तर आहे 36। चौथा प्रश्न पाहू, राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतात? पहिला ऑप्शन आहे राष्ट्रपती, दुसरा आहे राज्यपाल, तिसरा आहे मुख्यमंत्री, चौथा आहे अर्थमंत्री। तर याचं उत्तर आहे राज्यपाल। पाचवा प्रश्न, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? पहिला आहे वायू, दुसरा द्रव, तिसरा स्थायू, चौथा यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे स्थायू। सहावा प्रश्न, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? पहिला ऑप्शन आहे मिथेन, दुसरा आहे ब्युटेन, तिसरा इथेन, चौथा प्रोपेन। तर याचं उत्तर आहे मिथेन। सातवा प्रश्न, नॅशनल ड्रिंकिंग वॉटर टेस्टिंग लॅब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बनवली जाणार आहे? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा जयपूर, तिसरा रायपूर, चौथा चेन्नई। तर याचं उत्तर आहे जयपूर। आठवा प्रश्न पाहू, खालीलपैकी युवा लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने युवा प्रधानमंत्री योजना सुरू केली आहे? पहिला ऑप्शन आहे गृह मंत्रालय, दुसरा आहे शिक्षण मंत्रालय, तिसरा आहे संरक्षण मंत्रालय, चौथा आहे वरील सर्व। त्याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाने। नववा प्रश्न, खालीलपैकी पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? पहिला ऑप्शन आहे 0°C, दुसरा आहे 4°C, तिसरा आहे 50°C आणि चौथा आहे 100°C। याचं उत्तर आहे 4°C। दहावा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कंपनीने बुलेटिन नावाचा वृत्तपत्र प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? पहिला आहे ट्विटर, दुसरा आहे फेसबुक, तिसरा आहे इंस्टाग्राम, चौथा आहे व्हॉट्सअप। त्याचं उत्तर आहे फेसबुक। 11वा प्रश्न, 1857चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकले कारण त्यांना टिंबटिंब आणि टिंबटिंब यांचे सहाय्य मिळाले होते। तर ऑप्शन आहे गुरखे आणि शेख, दुसरा आहे मराठी आणि गुरखे, तिसरा आहे शीख आणि राजपूत आणि चौथा आहे शीख आणि मराठे। त्याचं उत्तर आहे गुरखे आणि शेख। 12वा प्रश्न, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? पहिला ऑप्शन आहे 1949, दुसरा आहे 1950, तिसरा आहे 1951, चौथा आहे 1954। ह्याचं उत्तर आहे 1950। 13वा प्रश्न, मन्नू गोंड आणि चैतू कोईकू यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला। पहिला आहे बैतूल, दुसरा आहे सिद्धापूर, तिसरा आहे अंकोला, चौथा आहे कासारगोड। त्याचं उत्तर आहे बैतूल। 14वा प्रश्न, टिंबटिंब हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते। पहिला ऑप्शन आहे M.N. रॉय, दुसरा आहे N.M. जोशी, तिसरा आहे F.M. अन्सारी आणि चौथा आहे R.P. दत्त। त्याचं उत्तर आहे M.N. रॉय। 15वा प्रश्न पाहू, काँग्रेस सोशलिस्ट टिंबटिंब हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते। पहिला ऑप्शन आहे पुरुषोत्तम कांजी, दुसरा आहे सुरजी वल्लभदास, तिसरा आहे रतनसिंह चापसी आणि चौथा आहे पुरुषोत्तमदास त्रिकमदास। त्याचं उत्तर आहे पुरुषोत्तमदास त्रिकमदास। 16वा प्रश्न, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी अक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात टिंबटिंब वाढ होऊ शकेल। पहिला ऑप्शन आहे 3 ते 5%, दुसरा आहे 5 ते 10%, तिसरा आहे 10 ते 15%, चौथा आहे 15 ते 20%। तर याचं उत्तर आहे 5 ते 10%।
17वा प्रश्न पाहू. पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्र जलपातळी 1 मीटरने वाढली तर कोलकाताचा टिंब टक्के भाग पाण्याखाली जाईल. पहिला आहे 30, दुसरा आहे 40, तिसरा आहे 50 आणि चौथा आहे 60. तर याचं उत्तर आहे 50. 18वा. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? पहिला ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, तिसरा आहे हायड्रोजन, चौथा आहे यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे हायड्रोजन. 19वा प्रश्न. खालीलपैकी सर्वात जास्त ग्रामपंचायत असणारा जिल्हा कोणता? पहिला ऑप्शन आहे अहमदनगर, दुसरा आहे नाशिक, तिसरा आहे रायगड, चौथा आहे सातारा. त्याचं उत्तर आहे सातारा. 20वा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही? पहिला ऑप्शन आहे ओझोन, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, तिसरा आहे पाण्याची वाफ, चौथा आहे मिथेन. त्याचं उत्तर आहे पाण्याची वाफ. 21वा प्रश्न. भारतीय सैन्याला 4 हेरेन टीपी ड्रोन्स कोणत्या देशाकडून प्राप्त होणार आहे? पहिला ऑप्शन आहे जपान, दुसरा आहे इराण, तिसरा आहे रशिया, चौथा आहे इस्रायल. त्याचं उत्तर आहे इस्रायल. 22वा प्रश्न. कोणत्या देशाने बालक धोरण समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे? तर पहिला ऑप्शन आहे चीन, दुसरा आहे जपान, तिसरा आहे इराण, चौथा आहे इराक. त्याचं उत्तर आहे चीन. 23वा प्रश्न पाहू. कोणत्या दिवशी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 23 मार्च, दुसरा आहे 2 मे, तिसरा आहे 10 जुलै, चौथा आहे 27 जुलै. त्याचं उत्तर आहे 10 जुलै. 24वा प्रश्न. खालीलपैकी वर्ल्ड हंगर डे कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 4 मार्च, दुसरा आहे 21 मे, तिसरा आहे 28 मे आणि चौथा आहे 12 जून. त्याचं उत्तर आहे 28 मे. शेवटचा प्रश्न पाहू. खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता? पहिला ऑप्शन आहे पंचायत समिती, दुसरा आहे ग्रामपंचायत, तिसरा आहे नगरपालिका, चौथा आहे जिल्हा परिषद. याचं उत्तर आहे ग्रामपंचायत. अशा प्रकारे आमचा आजचा भाग 6 संपलेला आहे. भाग क्रमांक 7 लवकरच येणार आहे. तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. धन्यवाद.